नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। 7 सप्टेंबर 2025 वार रविवार। तर या दिवशी आलेलं आहे चंद्रग्रहण। तर या काळामध्ये चंद्रग्रहणाच्या कालावधीमध्ये आपण कोणते नियम पाळावे, मोक्ष काळ, वेद कधी पाळायचा, घरामध्ये आजारी व्यक्ती किंवा गर्भवती असेल तर कोणती काळजी घ्यायची आहे, त्यासोबतच चंद्रग्रहणाच्या कालावधीमध्ये आपण कोणते नियम पाळावे, काय करावे आणि काय करू नये, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, चंद्रग्रहण म्हणजे काय, तर जेव्हा पृथ्वी, चंद्र, सूर्य यांच्यामध्ये येते तेव्हा त्याला चंद्रग्रहण असे म्हणतात। आणि या परिस्थितीमुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि थोड्या वेळासाठी चंद्र हा झाकणार असतो। आणि जेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा चंद्राचा रंग हा तांब्याच्या रंगासारखा होतो, ज्यालाच आपण चंद्रग्रहण असे म्हणत असतो। आणि जेव्हा चंद्राची सावली नाहीशी होते तेव्हा जे काही सूक्ष्मजीव आहे, विषाणू आहेत, तर त्यांचा संसर्ग हा खूप जास्त प्रमाणामध्ये पसरतो आणि त्यामुळेच या ग्रहण काळामध्ये अन्न न खाणं किंवा घरातील जे अन्नधान्य आहे तर त्यांची काळजी घेत असतो। आणि सर्वच जण चंद्रग्रहण पाळतात असं नाही, काही पाळतात तर काही पाळत नाही। चंद्रग्रहण हे वाईट नाही, फक्त या वेळी आपल्याला, ज्या वेळी चंद्रग्रहण असतं तर त्यावेळी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची असते। तर बघा, जो वेद काळ आहे तर तो रविवारी 7 सप्टेंबरला दुपारी 12:37 वेद काळ लागणार आहे। आणि या वेद काळाच्या आधी तुम्ही खाऊ शकता आणि एकदा वेद काळ सुरू झाला की तेव्हा तुम्ही खाऊ नये। त्यानंतर ग्रहण स्पर्शाचा काळ आहे तर तो रविवारी 7 सप्टेंबरला रात्री 9:57 सुरू होणार आहे। आणि ग्रहणमध्ये जो काळ आहे तर तो रात्री 11:42 सुरू होणार आहे। आणि ग्रहण मोक्ष काळ हा 8 सप्टेंबरला रात्री 1:25 पर्यंत असणार आहे। तर हा जो ग्रहण काळ आहे तर तो 3 तास 30 मिनिटांपर्यंत असणार आहे। आणि त्यामुळेच तुम्ही सकाळी जेवण हे 12:37 आत तुम्ही जेवण करू शकता। तसेच घरामध्ये जर कोणी आजारी व्यक्ती असेल, लहान बाळ किंवा वयस्कर व्यक्ती असेल, गर्भवती असतील, तर या सर्वांनी त्यांना बघा, या काळामध्ये वॉशरूमचा देखील वापर करायचा नसतो। पण ज्यांना काही शक्यच होणार नाही, जे आजारी व्यक्ती, लहान मुलं किंवा गर्भवती असतील तर त्यांनी वापरलं तरीही हरकत नाही, पण शक्यतो या काळामध्ये बाथरूमचा वापर करू नये। त्यासोबतच 10 वाजेनंतर गर्भवती महिलांनी काहीही कापणं किंवा चिरणं तर हे करू नये। त्यासोबतच चंद्रग्रहणाच्या काळामध्ये तुम्हाला जितकी सेवा करता येईल तितकी सेवा तुम्ही करू शकता, पारायण करू शकता। तुमची जी पारायण किंवा सेवा करण्याची इच्छा असेल तर ते तुम्ही या काळामध्ये करू शकता। नवनाथांचं पारायण करू शकता, त्यासोबतच महामृत्युंजय मंत्राचं पठण करू शकता, गायत्री मंत्राचं पठण करू शकता, व्यंकटेश स्तोत्र पठण करू शकता, श्री सूक्तम, पुरुष सूक्तमचं पठण करू शकता। जितक्या सेवा जमतील तितक्या सेवा तुम्ही या वेळेमध्ये करू शकता। नामस्मरण देखील करू शकता। त्यासोबतच एखाद्याच्या पत्रिकेमध्ये जर चंद्र खराब असेल तर त्या व्यक्तीने या काळामध्ये, या चंद्रग्रहणाच्या काळामध्ये जास्तीत जास्त सेवा, उपासनाही करायची आहे। कोणत्याही देवांची किंवा कोणतीही सेवा तुम्ही या काळामध्ये करू शकता। त्यासोबतच गर्भवती महिलांनी चंद्रग्रहण देखील बघू नये, तर त्यांनी या वेळेमध्ये घरामध्ये बसून मंत्र, स्तोत्र तुम्ही पठण करू शकता। ज्या सेवा जमतील त्या सेवा तुम्ही करू शकता। तर या काळामध्ये तुम्ही कोणतेही काम करू नका, काही कापण्याचं किंवा कोणतंही काम करू नका। तर या काळामध्ये तुम्हाला सेवा करायच्या आहेत। या काळामध्ये तुम्ही भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करू शकता। त्यासोबतच घरातील जे धान्य आहे तर त्या धान्यामध्ये आपल्याला तुळशीपत्र टाकायचं आहे। जे जेवण तुम्ही बनवलेलं आहे तर त्या जेवणामध्ये देखील तुम्ही तुळशीपत्र हे टाकू शकता। त्याचं कारण काय, तर बघा, तुमची तुळशीमध्ये जे जंतू किंवा जे विषाणू आहे तर ते मारण्याची ताकद असते। आणि त्यामुळे जेव्हा चंद्रग्रहण होते तेव्हा विषाणूंचं संक्रमण हे जास्त प्रमाणामध्ये होतं। आणि अशा वेळी अन्नधान्यामध्ये त्या विषाणूंचा संक्रमण जरी झालं तरीही त्यामध्ये आपण जे तुळशीपत्र टाकतो तर त्यामुळे विषाणू त्या धान्यामध्ये किंवा जेवणामध्ये जात नाही। त्यामुळे आवर्जून तुम्ही चंद्रग्रहणाच्या काळामध्ये तुळशीपत्र हे तुम्ही तुमच्या जेवणामध्ये किंवा धान्यामध्ये देखील टाकू शकता। त्यासोबतच या चंद्रग्रहणाच्या काळामध्ये ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे आणि ज्या सेवा जमतील त्या सेवा आपल्याला करायच्या आहे, उपासना करायची आहे। जास्तीत जास्त सेवा तुम्ही या काळामध्ये करू शकता। आणि असं म्हटलं जातं की या काळामध्ये केलेल्या सेवेचं फळ हे अनंत कोटीने आपल्याला मिळत असते। त्यामुळे जास्तीत जास्त सेवा करा।